चंद्रग्रहण आणि लहान मुले, पालकांसाठी संपूर्ण माहिती, काळजी आणि टिप्स यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हे चंद्रग्रहण यामध्ये लहान मुलांसाठी काय काळजी घ्यायची आणि काय नाही ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि जर नाही बघितलात तर खरंच तुमचं नुकसान होईल. तर आज जे चंद्रग्रहण आहे ते पूर्ण चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परंपरा आणि विज्ञान दोन्ही सांगतात की या काळात मुलांना शांत, सुरक्षित आणि आनंदी ठेवणे महत्त्वाचे आहे. तर चंद्रग्रहणाच्या आधी संपूर्ण वेळ सांगते मी तुम्हाला. सूतक सुरू होणार आहे सकाळी 6:20 ग्रहण सुरू होणार आहे दुपारी 3:20. पूर्ण ग्रहण सुरू होणार आहे 4:34. शिखर टाईम आहे 5:03. पूर्ण ग्रहण संपणार आहे 5:32. ग्रहण पूर्णपणे संपते ते संध्याकाळी 6:47. आणि ग्रहण सुटल्यावर स्नान कधी करावा तर 6:47 नंतर. तर सूतक काळ पूर्ण चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. तर वयानुसार काळजी. नवजात शिशु 0 ते 6 महिने बाळाला घरातच ठेवा. स्तनपान नेहमीप्रमाणे द्या. बाळाला शांत संगीत किंवा मंत्र ऐकवा. उघड्यावर नेऊ नका. आता लहान बाळ 6 महिने ते 2 वर्ष. जेवण वेळेवर द्या. बाळाला बाहेर खेळायला नेऊ नका. झोप नेहमीसारखीच घ्या. आईजवळ ठेवणे उत्तम. आता छोटी मुले 2 ते 7 वर्ष. घरात खेळण्यास सांगा. भजन गोष्टी सांगा. चंद्राची गोष्ट सांगा. मुले उत्सुकतेने ऐकतात. आणि आता मोठी मुले जे 7+ वर्ष आहेत ते ग्रहणाबद्दल समजवून सांगा. चंद्राबद्दल गोष्टी वाचा. मंत्र म्हणायला सांगा. TV मोबाईल कमी करा. मुलांसाठी काय करावे तर मुलांना मंत्र शिकवा. ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्र म्हणायला लावा. गोष्टी सांगा. चंद्र, तारे, आकाश यांच्याबद्दल रोचक गोष्टी. रंगकाम, ड्रॉइंग करायला द्या. मुले घरातच रमतात. आरती, भजन मुलांसोबत म्हणा. एकत्र वेळ घालवा. ग्रहण सुटल्यावर स्नान करावा. लहान मुलांनीही स्नान करायला पाहिजे. पाणी भरपूर प्या. हायड्रेशन हे महत्त्वाचे आहे. विज्ञान काय सांगते तर वैज्ञानिकदृष्ट्या चंद्रग्रहणाचे मुलांवर थेट हानिकारक परिणाम सिद्ध झालेले नाहीत. मात्र मुलांना घाबरवणे किंवा झोप बिघडवणे त्यांच्यासाठी हानिकारक आहे. शांत वातावरण, प्रेम आणि सकारात्मकता हेच खरे संरक्षण. आपण सगळ्या नवीन आई एकत्र शिकूया. तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा, कारण तुमचा अनुभव दुसऱ्या आईलाही मदत करेल. सेव्ह करा, शेअर करा आणि पेजला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.